करमाळा तालुक्यातील उमरेड येथे 200 पेक्षा जास्त मतदारांना मतदार यादीत मृत दाखवण्यात आले। त्यामुळे जिवंत असूनही 200 पेक्षा अधिक मतदारांना मतदानापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे। त्यामुळे आक्रमक ग्रामस्थांनी मतदान केंद्रावर ठिय्या मांडला। त्यामुळे काही वेळ मतदान बंद ठेवावं लागलं। सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी चारुशीला देशमुख मोहिते, तहसीलदार शिल्पा ठोकळे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे मार्गदर्शन मागवलंय। मात्र 5:30 वाजेपर्यंत कोणताही आदेश न दिल्यानं 200 पेक्षा जास्त मतदारापासून वंचित राहण्याची शक्यता आहे। उमरेड येथे 7 मे रोजी सकाळी मतदान सुरू झाल्यावर मतदानासाठी आलेल्या काही मतदारांच्या नावापुढे मयत लिहिलेलं आढळलं। त्यामुळे तुम्हाला मतदान करता येणार नाही असा पवित्रा मतदान अधिकाऱ्यांनी घेतला। आम्ही जिवंत असताना मतदार यादीत आम्हाला मयत कसं काय दाखवण्यात आलं असा जाब संबंधित मतदारांनी अधिकाऱ्यांना विचारला असता अधिकाऱ्यांना याबाबत काहीही सांगता आलं नाही। तुमच्या नावासमोर मयत लिहिलेले, त्यामुळे आम्ही तुम्हाला कसे घडले हे सांगू शकत नाही। मात्र जी मतदार यादी आहे त्याप्रमाणे आम्ही मतदान करून घेतो असं त्यांनी कर्मचाऱ्यांना सांगितलं। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।